हॅलो स्टुडंट, MST CET लेक्चर सिरीजमध्ये आपला नेक्स्ट चॅप्टर आहे सर्क्युलेशन. हा चॅप्टर CET साठी फार महत्त्वाचा आहे, कारण या चॅप्टरमधील खूप सारे क्वेश्चन हे एक्झाममध्ये विचारले गेले आहेत. त्यामुळे हा चॅप्टर तुम्हाला प्रॉपरली प्रिपेअर करायचा आहे. त्यासोबतच या व्हिडिओमध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे ते नोट करून घ्यायचे आहेत. चला तर या चॅप्टरमधील इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण स्टडी करूयात. चॅप्टरमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम ही विलियम हार्वी यांनी 1628 मध्ये डिस्कवर केली, हे नोट करून घ्यायचे आहे. त्यानंतर ब्लडच्या बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहिती पाहिजे. ब्लड आणि लिम्फ या आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, त्यामुळे ब्लड आणि लिम्फ हे दोन एक्झाम्पल्स तुम्ही प्रॉपरली लर्न करा. त्यानंतर ब्लडचा जो काही स्टडी असतो त्याला आपण हिमॅटोलॉजी असं म्हणतो. सो द ब्रांच विच डील्स विथ द स्टडी ऑफ ब्लड इज नोन ॲज हिमॅटोलॉजी. ब्लडचा ओरिजिन हा मेसोडर्मल आहे. मेसोडर्म नावाच्या जर्म लेअरपासून आपलं ब्लड हे फॉर्म होत असतं. आपल्या ब्लडचा pH हा स्लाइटली अल्कलाइन आहे, दॅट इज 7.4. बॉडीमध्ये प्रेझेंट असणारा ब्लडचा जो काही व्हॉल्यूम आहे विच इज अप्रॉक्सिमेटली 5 लिटर. याला कॅल्क्युलेट करण्याची अजून एक मेथड आहे. यू कॅन कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ ब्लड इन द बॉडी बाय युअर 8% ऑफ द टोटल बॉडी वेट. सो आपलं जे काही बॉडी वेट असतं त्याच्या 8% आपल्या बॉडीमध्ये ब्लडचा व्हॉल्यूम असतो. सो या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. त्यानंतर आपण ब्लडचं कंपोजिशन स्टडी करणार आहोत. ब्लड इज कंपोज्ड ऑफ 2 कंपोनंट्स. वन इज प्लाझ्मा अँड द अदर इज ब्लड सेल. सो ब्लडच्या टोटल पर्सेंटेजच्या 55% हे प्लाझ्मा असतं, तर 45% ब्लड सेल असतात. ब्लड सेल 3 आहेत, RBC, WBC आणि प्लेटलेट्स. आता प्लाझ्माचं जे काही कंपोजिशन आहे ते इन डिटेलमध्ये आपल्याला माहिती पाहिजे. प्लाझ्मा इज कंपोज्ड ऑफ 2 कंपोनंट. वन इज वॉटर वाईल द अदर इज सोल्यूट. वॉटरचं टोटल पर्सेंटेज आहे 90 to 92%, तर सोल्यूटचं पर्सेंटेज आहे 8 to 10%. सोल्यूट्स आपण आता डिटेलमध्ये डिस्कस करूया. सोल्यूटमध्ये सगळ्यात अगोदर प्लाझ्मा प्रोटीन, त्यानंतर न्यूट्रिएंट्स, नायट्रोजिनस वेस्ट आणि रेग्युलेटरी सबस्टन्सेस, गॅसेस आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस प्रेझेंट असतात. प्लाझ्मा प्रोटीनचे डिफरंट एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये सिरम अल्बुमिन, सिरम ग्लोबुलिन, फायब्रिनोजेन, प्रोथ्रोम्बिन आणि हिपॅरिन. यापैकी फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन हे क्लॉटिंग प्रोटीन आहेत विच आर इसेन्शियल फॉर द कोॲग्युलेशन और क्लॉटिंग ऑफ ब्लड, वाईल हिपॅरिन इट इज अन अँटीकोॲग्युलंट. सो हे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं, ज्यामुळे ब्लड हे लिक्विड स्टेटमध्ये अवेलेबल असतं. सो हे अँटीकोॲग्युलंट आहेत, तर फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन हे कोॲग्युलंट आहेत. त्यानंतर न्यूट्रिएंट, आपण जे काही फूड दररोज कंझ्युम करतो त्याचा जो काही सिंपल फॉर्म असतो तो आपल्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतो. दॅट इज ग्लुकोज, अमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल. ग्लुकोज इज अ सिंपल फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट. अमिनो ॲसिड इज अ सिंपल फॉर्म ऑफ प्रोटीन, while fatty acids and glycerol is the simple form of lipids. त्यानंतर फूड कंझ्युम केल्यानंतर जे काही नायट्रोजिनस वेस्ट बॉडीमध्ये जनरेट होतं ते सुद्धा आपल्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतं. इट इज इन द फॉर्म ऑफ युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया अँड क्रिएटिनाइन. सो हे आपल्याला व्यवस्थितपणे माहिती पाहिजे. त्यानंतर जे रेग्युलेटरी सबस्टन्सेस आपल्या बॉडीमध्ये डिफरंट बायोकेमिकल रिॲक्शन ॲज वेल फंक्शन्स रेग्युलेट करतात, त्यामध्ये आहे एन्झाईम्स आणि हार्मोन्स. यू नो एन्झाईम्स आर बायोकॅटॅलिस्ट विच स्पीड अप द डिफरंट बायोकेमिकल रिॲक्शन इनसाइड द बॉडी, व्हाईल हार्मोन्स आर इम्पॉर्टंट फॉर स्मूथ फंक्शनिंग ऑफ डिफरंट ऑर्गन्स. त्यानंतर आपण गॅसेसबद्दल बघूया. गॅसेस आपल्या प्लाझ्मामध्ये 3 असतात: ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन. ऑक्सिजन आपण इनहेल करत असतो, तर कार्बन डायऑक्साईड आपण एक्झेल करतो. तर नायट्रोजन हा गॅस एन्व्हायरमेंटमध्ये अबंडंट फॉर्ममध्ये असल्यामुळे तो आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आपल्या प्लाझ्मामध्ये जे प्रेझेंट असतात, दीज आर बायकार्बोनेट्स, क्लोराइड्स, सल्फेट्स अँड फॉस्फेट्स ऑफ सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. प्लाझ्माचं कंपोजिशन हे फार क्रिटिकल आहे आणि कॉम्प्लिकेटेड सुद्धा आहे, त्यामुळे तुम्हाला ते एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे ते तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर करणं फार गरजेचं आहे. सो तुम्ही हे नोट करून घ्या. यानंतर आपण ब्लडमध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आपला नेक्स्ट पॉईंट आहे ब्लड सेल. ब्लडमध्ये 3 डिफरंट सेल्स असतात: RBC, WBC आणि प्लेटलेट. सगळ्यात अगोदर त्यांची अदर नेम्स स्टडी करूया. RBC इज नोन ॲज इरिथ्रोसाइट, WBC इज कॉल्ड ॲज ल्युकोसाइट, वाईल प्लेटलेट इज नोन ॲज थ्रम्बोसाइट. आता यांचे मिनिंग्स काय होतात ते स्टडी करूया. इरिथ्रो मीन्स रेड अँड साइट मीन्स सेल, सो दीज आर रेड कलर्ड सेल. ल्युको मीन्स कलरलेस अँड साइट मीन्स सेल, सो दीज आर कलरलेस सेल. And thrombo means clotting and cyte means cells, so these are the cells which are responsible for clotting of blood. त्यानंतर त्यांचं जे काही कॅरेक्टरिस्टिक आहे त्याचं कंपॅरिझन बघूया.
RBCs या नॉन न्यूक्लिएटेड आहेत, WBC न्यूक्लिएटेड आहेत, तर प्लेटलेट्स या नॉन न्यूक्लिएटेड आहेत. त्यामुळे WBCs फक्त न्यूक्लिएटेड आहेत, तर रिमेनिंग 2 ज्या काही सेल्स आहेत त्या नॉन न्यूक्लिएट आहेत. हे फार इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कन्फ्युजन होतं. त्यानंतर आपण त्यांच्या साईज रेंजेस स्टडी करूया. RBCs आर 7 मायक्रोमीटर इन डायमीटर while 2.5 मायक्रोमीटर इन थिकनेस. WBCs are 8 to 15 micrometer in size and platelets are 2.5 to 5 micrometer in diameter. So size ranges पण important आहेत. त्यानंतर त्यांचा नॉर्मल काउंट आपण स्टडी करूया. RBCs in male are 5.1 to 5.8 million per cubic mm of blood while in female 4.3 to 5.2 million per cubic mm of blood. WBCचा नंबर हा थाउजंड्समध्ये आहे, दॅट इज 5000 to 9000 पर क्युबिक mm ऑफ ब्लड. तर प्लेटलेटचा नंबर हा लॅक्समध्ये आहे, इट इज 2.5 to 4.5 लॅक्स पर क्युबिक mm ऑफ ब्लड. नॉर्मल काउंट लर्न करत असताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की RBCs या मिलियन्समध्ये आहेत, WBC थाउजंड्समध्ये आहेत, तर प्लेटलेट्स या लॅक्समध्ये आहेत आणि त्यांच्या ॲक्युरेट नॉर्मल काउंट हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण लाईफ स्पॅन स्टडी करूया. RBCs सर्वाईव्ह अप टू 120 days while WBCचा नॉर्मल लाईफ स्पॅन आहे 3 to 4 days, तर प्लेटलेटचा आहे 5 to 10 days. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ RBC इज नोन ॲज इरिथ्रोपोयासिस while increase in the number of RBC known as polycythemia and the decrease in the number of RBC is known as erythrocytopenia. Formation of WBC, leukopoiesis, increase in the number of WBC, leukocytosis, decrease in the number of WBC, that is leukopenia. Formation of thrombocyte, thrombopoiesis, increase in the number of thrombocyte, thrombocytosis, and the decrease in the number of thrombocyte, that is thrombocytopenia. आता या सेल्स कुठे फॉर्म होतात ते स्टडी करूया. RBCs फिटसमध्ये लिव्हर आणि स्प्लीनमध्ये फॉर्म होतात, तर अडल्टमध्ये रेड बोन मॅरोमध्ये फॉर्म होतात आणि त्या डायजेस्ट कुठे केल्या जातात किंवा डिस्ट्रॉय कुठे होतात, तर ओल्ड RBC ज्यांचं लाईफ स्पॅन 120 डे कंप्लीट झालेलं आहे त्यांचं डिस्ट्रक्शन हे लिव्हर आणि स्प्लीनमध्ये केलं जातं, म्हणून लिव्हर आणि स्प्लीन यांना स्लॉटर हाऊस म्हटलं जातं RBCसाठी. त्यानंतर WBC या रेड बोन मॅरो, स्प्लीन, टॉन्सिल्स, थायमस, लिम्फ नोड आणि पेयर्स पॅचमध्ये फॉर्म होतात. तर प्लेटलेट्स या फॉर्म होतात मेगा कॅरिओसाइट्स पासून की ज्या बोन मॅरोमध्ये प्रेझेंट असतात. सो या ठिकाणी तुम्हाला कुठली सेल कुठे फॉर्म होते त्याचं एक्झॅक्ट लोकेशन सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. RBCमध्ये एक ॲडिशनल पॉईंट आहे, दॅट इज हिमोग्लोबिन. RBC या नॉन न्यूक्लिएटेड असतात, त्याचं रिझन असं आहे की RBCमध्ये मॅक्झिमम हिमोग्लोबिन ॲक्युमुलेट झाला पाहिजे, यासाठी RBCमध्ये न्यूक्लियस हा अब्सेंट असतो, बिकॉज हिमोग्लोबिन इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस, दॅट इज ऑक्सिजन अँड CO2. हिमोग्लोबिनची नॉर्मल रेंज ही मेलमध्ये 13 to 18 ग्रॅम पर 100 ml असते, तर फिमेलमध्ये इट इज 11.5 to 16.5 ग्रॅम पर 100 ml इतकी असते. सो या ठिकाणी हे जे काही कंपॅरिझन मी तुम्हाला सेल्स दिलेलं आहे हे तुम्हाला प्रॉपरली लर्न करायचं आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे. यानंतर जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे त्यामध्ये WBCच्या ज्या काही 2 सेल्स आहेत, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट, याचं कंपॅरिझन आता आपण स्टडी करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हे पॉईंट्स नोट करून घ्या. आता आपण इन डिटेलमध्ये WBC स्टडी करणार आहोत. WBC आर ऑफ 2 टाईप, ग्रॅन्युलोसाइट अँड अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट मीन्स ज्यांच्यामध्ये ग्रॅन्युलर सायटोप्लाझम असतो आणि अग्रॅन्युलोसाइट मीन्स ज्यांच्यामध्ये अग्रॅन्युलर सायटोप्लाझम असतो. ग्रॅन्युलोसाइट्स आर ऑफ 3 टाईप, न्यूट्रोफिल्स, ॲसिडोफिल्स आणि बेसोफिल. यांना ही अशी नावं का पडली ते आपल्याला त्यांच्या फर्स्ट पॉईंटमधून समजू शकतं. न्यूट्रोफिल्स आर स्टेन्ड बाय न्यूट्रल डाईज, दॅट्स वाय दीज आर कॉल्ड ॲज न्यूट्रोफिल्स. तर ॲसिडोफिल्स आर स्टेन्ड बाय ॲसिडिक डाईज अँड बेसोफिल्स आर स्टेन्ड बाय बेसिक डाईज. त्यानंतर न्यूट्रोफिलमध्ये जो न्यूक्लियस असतो दॅट इज 3 to 5 लोब्ड, त्यालाच आपण पॉलीमॉर्फोन्यूक्लियर असं सुद्धा म्हणतो. ॲसिडोफिल्समध्ये न्यूक्लियस हा बायलोब्ड असतो, तर बेसोफिलमध्ये तो ट्विस्टेड असतो. त्यामुळे न्यूक्लियसचा शेप तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आपण त्याचं टोटल पर्सेंटेज स्टडी करूया. न्यूट्रोफिल्स आर 54 to 62% ऑफ द टोटल WBC, while acidophils are 3% of the total WBC and basophils are 0 to 0.5% of the total WBC. त्यानंतर फायनली त्यांचे फंक्शन स्टडी करूया. न्यूट्रोफिल्स आर फॅगोसायटिक इन नेचर, दॅट मीन्स दे इंगल्फ फॉरेन मायक्रो ऑर्गॅनिझम्स which are harmful to the body. Acidophils are non-phagocytic in their function as well. Their numbers get increased during allergy. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला ॲलर्जी होते त्यावेळेस ॲसिडोफिल्सचे नंबर हे बॉडीमध्ये राईज होतात. त्यासोबतच ॲसिडोफिल्स अँटीहिस्टॅमिनिक प्रॉपर्टी शो करतात.
ॲसिडोफिल्सलाच इओसिनोफिल्स असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर बेसोफिलचे फंक्शन्स आहेत. बेसोफिल 2 केमिकल्स रिलीज करतात, त्यापैकी एक आहे हिपॅरिन तर दुसरा आहे हिस्टामाइन. हिपॅरिन इज रिस्पॉन्सिबल फॉर अँटीकोॲग्युलेशन व्हाईल हिस्टामाइन इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्फ्लामेटरी रिस्पॉन्सेस इन द बॉडी. त्यामुळे हिपॅरिन काय काम करतं आणि हिस्टामाइन काय फंक्शन परफॉर्म करतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपण अग्रॅन्युलोसाइट स्टडी करूया. अग्रॅन्युलोसाइट्स आर ऑफ 2 टाईप, लिम्फोसाइट अँड मोनोसाइट. लिम्फोसाइटमध्ये राऊंड न्यूक्लियस असतो तर मोनोसाइटमध्ये न्यूक्लियस हा किडनी शेप असतो. Lymphocytes are 25 to 33% of the total WBC, while monocytes are 3 to 9% of the total WBC. लिम्फोसाइटचा रोल आहे प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज की ज्यामुळे आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी डेव्हलप होते. दॅट्स वाय इट इज रिस्पॉन्सिबल फॉर शोईंग इम्युन रिस्पॉन्स. वाईल मोनोसाइट्समध्ये जो काही रोल आहे दॅट इज दीज सेल्स आर फॅगोसायटिक इन नेचर अँड मोनोसाइट्स ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन होतं सो ॲट द साईट ऑफ इन्फेक्शन दीज मोनोसाइट गेट डिफरन्शिएटेड इन टू द मॅक्रोफेजेस विच ॲक्ट ॲज स्कॅव्हेंजर. स्कॅव्हेंजर म्हणजे या मोनोसाइट्स तिथे गेल्यानंतर मॅक्रोफेजमध्ये डिफरन्शिएट होतात आणि तिथे असलेल्या हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमला स्कॅन करून त्यांना इंगल्फ करतात आणि त्यांचं डायजेशन करतात. ॲज वेल तिथे असलेल्या सेल डेब्रिजला सुद्धा रिमूव्ह करतात. सो या पद्धतीने आपण WBCचं डिफरन्शिएशन डिस्कस केलेला आहे. हे तुम्ही प्रॉपरली नोट करून घ्या आणि सायमल्टेनियसली ते प्रॉपरली प्रिपेअर सुद्धा करा कारण हे एक्झामसाठी फार महत्त्वाचं आहे. Our next topic is blood coagulation. It is also called as blood clotting. The process by which liquid blood is converted into semi-solid jelly is known as blood clotting. The normal blood clotting time is 2 to 8 minutes. त्यामुळे तुम्हाला हा टायमिंग प्रॉपरली लर्न करायचा आहे. आता आपण ब्लड क्लॉटिंगचं मेकॅनिझम स्टडी करूया. प्लेटलेट्स आणि इंज्युर्ड टिश्यू सगळ्यात अगोदर थ्रोम्बोप्लास्टिनला रिलीज करतात. मग हा थ्रोम्बोप्लास्टिन प्रोथ्रोम्बिनेजला रिलीज करतो. प्रोथ्रोम्बिनेज हा एक एन्झाईम आहे की जो एक रिॲक्शन कॅटलाइज करतो की ज्यामध्ये इनॲक्टिव्ह प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्जन ॲक्टिव्ह थ्रोम्बिनमध्ये केलं जातं. पण ही रिॲक्शन कॅटलाइज करण्यासाठी प्रोथ्रोम्बिनेजला कॅल्शियमची गरज असते. सो ज्या व्यक्तींमध्ये कॅल्शियमची डेफिशियन्सी असते त्या व्यक्तींमध्ये क्लॉटिंग आयदर डिले होतं किंवा होतच नाही. त्यामुळे कॅल्शियम इज इम्पॉर्टंट फॉर द क्लॉटिंग ऑफ ब्लड. ॲक्टिव्ह झालेला थ्रोम्बिन मग अजून एक रिॲक्शन बॉडीमध्ये कॅटलाइज करतो की ज्यामध्ये सोल्युबल फायब्रिनोजेनचं कन्व्हर्जन इनसोल्युबल फायब्रिनमध्ये केलं जातं. फायब्रिनचं फॉर्मेशन होणं म्हणजेच बॉडीमध्ये क्लॉट तयार झाला याचं इंडिकेशन आहे. पण एक्झॅक्टली फायब्रिन करतो काय तर फायब्रिन बॉडीमध्ये असलेल्या प्लेटलेट्स, ब्लड सेल्स आणि प्लाझ्मा ज्या ठिकाणी इंजुरी झालेली आहे त्यांना एनमेश करतो आणि क्लॉट फॉर्मेशन ऑकर करतो. सो अशा पद्धतीने ब्लडचं क्लॉटिंग हे इंज्युअर्ड साईटच्या ठिकाणी होत असतं. हे याचं मेकॅनिझम तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्ही हे नोट करून घ्या.